नमस्कार, मी भूमिका ठोंबरे आणि तुमचं सर्वांचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर। आजच्या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे की बऱ्याच वेळेला असं होतं की आपण एक ठराविक कोर्स घेतला आहे आणि आपण तो पूर्ण करत नाही आणि आपली अपेक्षा आहे की त्याच्यामध्ये मला यश यावं, पण यश कसं येणार? जेव्हा तुम्ही कुठलीही गोष्ट कन्सिस्टंटली करत नाही आहात तर तुम्हाला त्याचे अपेक्षित रिझल्ट हे मिळणारच नाही। त्यामुळे बऱ्याच वेळेला आपण काही गोष्टी करत असतो आणि त्यामध्ये फेल होतो किंवा म्हणतो ना आपण एक फेलियरचा आपल्याला एक्सपिरियन्स येतो आपल्या लाईफमध्ये। तो का येतो? कारण तुमची कुठल्याही गोष्टीमध्ये कन्सिस्टन्सी नसते आणि त्यामुळे तुम्ही तुमच्या लाईफमध्ये फेलियर फेस करतात। तर लक्षात ठेवा की जर तुम्हाला कुठल्याही गोष्टीमध्ये एक अपेक्षित रिझल्ट हवा असेल तर कन्सिस्टन्सी हवी आहे आणि जर तुम्हाला अपेक्षित रिझल्ट मिळत नसेल तर त्याचे दोन कारणं असतात। एक तर तुम्ही कुठलीही गोष्ट करता ती मध्येच सोडून देता, तुम्ही कन्सिस्टंटली करत नाही आहात आणि दुसरी गोष्ट अशी आहे त्याच्यासाठी की बऱ्याच वेळेला आपण मल्टिपल गोष्टी करायला जातो आणि त्या मल्टिपल गोष्टी करता करता तुम्ही कुठलीही एक गोष्ट पूर्ण करत नाही आणि त्यामुळे तुमच्या त्यासुद्धा गोष्टी पूर्ण अर्धवट राहतात आणि त्यामुळे तुम्हाला त्याच्यामध्ये सुद्धा रिझल्ट मिळत नाही कारण कुठल्याही एका गोष्टीमध्ये कंटिन्युअसली कन्सिस्टन्सी नाही आहे। त्यामुळे कन्सिस्टन्सी इज अ की टू सक्सेस म्हणतात, कारण जर कुठलीही गोष्ट तुम्ही कंटिन्युअसली केली तर त्याचा तुम्हाला त्या गोष्टीमध्ये सक्सेस मिळणं हे ठरलेलं आहे। तर लक्षात ठेवा, जर आपल्याला आपलं माइंड प्रोग्रामिंग पण करायचं असेल तर त्यासाठी तुम्हाला 21 दिवस त्याची प्रॅक्टिस करावी लागते। तेव्हा जर तुम्ही ती कन्सिस्टंटली गोष्ट जर केली, त्याची प्रॅक्टिस केली तर तुमचं माइंड प्रोग्रामिंग सुद्धा होतं, तुमच्या थॉट प्रोसेसमध्ये सुद्धा चेंजेस होतात। तुम्हाला जर तुमचा फिटनेस चांगला करायचा असेल तर ती तुम्हाला अपेक्षित रिझल्ट सुद्धा हवे असेल तर ती 21 दिवस कंटिन्युअसली गोष्ट करा, तुम्हाला जर त्याचा अपेक्षित रिझल्ट मिळणार। पण जर तुम्ही मध्ये मध्ये एक्सरसाइज नाही केली, 1 दिवस केली, 2 दिवस नाही केली, कन्सिस्टन्सी नसेल तर तुम्हाला त्याचे 21 दिवसामध्ये सुद्धा रिझल्ट मिळणार नाही। त्यामुळे प्रत्येक कामामध्ये कन्सिस्टन्सी असणे हे फार गरजेचं आहे। जरी तुमचा बिझनेस पण असेल आणि बिझनेसमध्ये सुद्धा तुमच्या कन्सिस्टन्सी नसेल, म्हणजे तुम्ही एवढं लक्ष देत नसाल, केलं नाही केलं फरक पडत नसेल तर तुमचा तो बिझनेस सक्सेसफुल नाही होणार। पण जर तुम्ही तीच गोष्ट जर मनाने केली, कन्सिस्टंटली केली, लक्ष दिलं पूर्णपणे त्या बिझनेसमध्ये तर सक्सेस तुम्हाला मिळणारच। सेम गोष्ट मी जॉबला पण सांगेन। आपण जर बऱ्याच वेळेला जॉब बरेच चेंज करत बसतो, एकच जॉब करत नाही, त्यामुळे तुमची या कुठल्याही जॉबमध्ये कन्सिस्टन्सी नसल्यामुळे, म्हणजे तुम्ही एका ठिकाणी ठराव धरून राहत नसल्यामुळे कधी कधी आपल्याला प्रोग्रेस मिळत नाही, आपल्याला अपेक्षित अशा सॅलरीज सुद्धा मिळत नाही। त्यामुळे प्रत्येक कामामध्ये कन्सिस्टन्सी असणं फार गरजेचं आहे। जेव्हा तुम्ही कुठलीही सवय 21 दिवस करतात कन्सिस्टंटली तेव्हा तुम्हाला त्याची हॅबिट लागते आणि जे अपेक्षित रिझल्ट आहे ते तुम्हाला दिसायला लागतात। तशी कुठलीही गोष्ट सुद्धा तुम्ही, कुठलीही कामं जी तुमच्या करिअरशी रिलेटेड असतील, तुम्ही कुठले कोर्स करत असाल, तुमचा अभ्यास सुद्धा असेल, 10वी-12वीची बोर्ड एक्झाम असेल आणि त्यामध्ये तुम्हाला अपेक्षित टक्के हवे असतील, जर तुम्ही अभ्यास जर कन्सिस्टंटली केला ठरवल्याप्रमाणे महिनाभर तर तुम्हाला त्याचा अपेक्षित रिझल्ट मिळणार, तसे तुम्हाला टक्के मिळणार। त्यामुळे कुठलीही गोष्ट करायची असेल तर कन्सिस्टंटली करा आणि बघा त्याचे रिझल्ट तुम्हाला अपेक्षित असे 100% मिळतात मी सांगेन। आणि कन्सिस्टन्सी ही की टू सक्सेस म्हणतात, कारण कुठलीही गोष्ट तुम्ही कन्सिस्टंटली केली तर त्याचा रिझल्ट हा सक्सेस असतो। त्यामुळे विसरू नका, कन्सिस्टन्सी तुम्ही तुमच्या प्रत्येक कामामध्ये ठेवा आणि जो तुम्ही रिझल्टची अपेक्षा ठेवताय तो तुम्ही बघालच रिझल्ट तुमच्या समोर असेल 21 दिवसांमध्ये। तर आजच्या व्हिडिओमध्ये मला तुम्हाला फक्त एवढंच कन्सिस्टन्सीबद्दल सांगायचं होतं। जर आपण आपलं प्रत्येक काम कन्सिस्टंटली केलं आणि त्याच्यामध्ये कंटिन्युअस म्हणजे लक्ष देऊन केलं, मनाने केलं तर त्याचे आपल्याला अपेक्षित रिझल्ट हे नेहमीच मिळतात। तर आजचा हा व्हिडिओ मी इथेच संपवते। थँक्यू फॉर वॉचिंग आणि आपण परत पुढच्या व्हिडिओमध्ये परत भेटूया।